आपण ऐकत आहात रसिक कथा। आज सकाळपासून आमच्या सुषमाबाई आनंदात मशगूल आहेत। त्यांच्या एकुलत्या एका भावाचं लग्न ठरलं म्हणून नव्हे, तर त्या निमित्तानं आईकडे मनमुराद 15 दिवस चरायला मिळणार म्हणून। आपल्या आईचं इतकं वेड असणारी दुसरी मुलगी मी पाहिली नव्हती। बेळगावला माहेरी जायचं ठरलं की कशात लक्ष लागायचं नाही तिचं। सारखं हे राहिलं ते राहिलं। तिला माहेरी जाण्यासाठी किंवा तिथे भरपूर राहण्यासाठी मी कधी मना केलं नव्हतं, तरीसुद्धा ती इतकी हरखून जावी याचं मला कधीकधी वाईटही वाटत असे। लग्न झाल्यानंतर मुली नवऱ्याबरोबर रंगून जातात असं मी ऐकलं होतं, पण हिचं मात्र जगावेगळं। खरं म्हणजे सासूरवाडीला राहायला मलाही आवडे। माझं तिथे फार कौतुक होई। सासू सासरे फार लाड करत, चढवून ठेवत, पण हवी तितकी रजा न मिळाल्या कारणानं मला फारसं राहता येत नसे। आता मात्र तिचा एकुलता एक भाऊ म्हणजे माझा मेहुणा अरुण, तो बरीच वर्ष प्रेम करून राहिला होता। होणार होणार म्हणून गाजणारं लग्न एकदाचं ठरलं होतं। दोघंही गावातलीच म्हणून लग्नही बेळगावलाच होणार होतं। लग्नाच्या निमित्तानं 15 दिवस तरी राहणार हे तिनं कधीपासूनच कबूल करून घेतलं होतं माझ्याकडून। तिच्याशिवाय मला एकटं करमत नव्हतं, म्हणून मी 15 दिवसांची रजाही घेतली होती। परंतु तिथे मात्र मी 8च दिवस रजा घेतली असं सांगणार होतो। सासू सासऱ्यांकडून आग्रह करून घ्यावा म्हणून त्यांच्या खास आग्रहानंतर मी रजा वाढवली असं सांगणार होतो। अरुणचं लग्न 4 दिवसांवर आलं तेव्हा आम्ही मुंबई सोडली। आमची सासूरवाडी म्हणजे मोठा ऐस पैस जुन्या काळचा चौसोपी वाडा, मुला माणसांनी भरलेला। मी नंबर 2चा जावई। आमचे मोठे साडू तिथलेच म्हणजे शेजारीच राहणारे। त्यांचं सोन्या चांदीचं दुकान होतं खडे बाजारात। समोरचीच पोरगी प्रेम करून पटकावलेली। लहानपणापासूनचे संबंध अत्यंत घरोब्याचे, त्यामुळे दोन्ही घरं जवळजवळ एकच झाली होती। नातलग जमत होते, मौज मजा चालली होती। जेवणाच्या लांबलचक पंक्ती उठत होत्या। नंतर गप्पा टप्पा किंवा पत्त्यांचे अड्डे, बच्चांचे नि मोठ्यांचे। मोठ्यांच्या गटात सासू सासरे, त्यांचे भाऊ, साडू, अक्का, सुषमा बसत। मी मुद्दामच लहान मुलांसमवेत असे। टिंगल मस्करी करायला, हसायला खिदळायला आम्हाला मेहुणा एकच असला तरी मेहुण्यांची रेलचेल होती। त्रिकोणाचं बंड आताचं, त्यांच्या संसाराला कोण नव्हते। संख्या होती दशमांची। माझ्या सौच्या पाठीवर 5 मुली नंबर लावून होत्या। खेळायला आमच्यातच बसत। सुषमा नंतरची सुनीता गेल्या वर्षापर्यंत परकर फ्रॉकमध्ये असल्यानं लक्षात येत नव्हती। साडीत आल्याबरोबर कशी नजरेत भरायला लागली होती। माझ्या बाजूलाच बसायची। जब्बू खेळताना माझ्या अंगावर रेलून माझ्या हातातली पानं बघायची। ती माझ्या अंगावर कोलमडावी इतकी मी दूर पानं धरी। मला त्या पत्त्यांच्या खेळामध्ये कधी इंटरेस्ट नव्हता, पण पोरीबाळी पानात खूप रमतात म्हणून मी खेळत होतो। किंबहुना मुद्दामच गाढव होईन अशी काळजी घेत होतो। त्यांनी आवर्जून खेळायला बोलवावं म्हणून माझा हा डाव नेहमीच यशस्वी झाला आहे। सौ सुषमाच्या सहवासात मी कितीही सुखी असलो तरी सुनीताची तारुण्याची कळी मला खुणावत होती। एवढ्या मोठ्या भरल्या घरात माझ्याबद्दल कुणाला शंका नव्हती, उलट आदरयुक्त प्रेमच होतं। मी मोठ्या तसाच लहानातही अतिशय प्रिय होतो। माझा मन मोकळा थट्टा मस्करीचा स्वभाव, त्यामुळे माझी प्रत्येक कृती थट्टा मस्करीतच गणली जाई। सुनीताचं माझं नातं विसरून माझ्यातला पुरुष तिच्यातल्या बाईला न्याहाळत होता। कुणी काही म्हटलं तर थट्टा मस्करीचा आव आणत होता। न्याहाळता न्याहाळता त्याच्या सराईत नजरेला पडलं की ती ही पक्की आहे। बालिशपणाच्या बुरख्याआड ती ही खेळ खेळते आहे। हे व्यवहार तिला चांगलेच माहीत असावेत, किंबहुना ती चांगली साथ देत होती। पानं वाटताना ती माझ्या हातांना हात लावून घ्या ना पान म्हणून देई। मी पानं टाकायला उशीर केला की माझ्या मांडीवर थाप मारून टाका ना, विचार कसला करता म्हणून खुदकन हसे, किंवा अशा गहिऱ्या नजरेने बघत राही की रात्रीची झोप उडावी। रात्री हिला गटवण्याच्या मनोराज्यात मी दंग होई। दिवसभरात देखील ती जास्तीत जास्त माझ्या जवळपास राही। मी मुलांना घेऊन किल्ल्यावर अगर जनरल हॉस्पिटलच्या मोठ्या रस्त्यावर फिरायला गेलो तर ही सर्वांआधी पुढे असायची। घरातली कामं झटपट आटपून किंवा ती टाळल्यामुळे आपल्या आईची बोलणी खाऊन
फिरताना सुद्धा माझ्यावर जसा काही आपला हक्कच असल्यासारखी वागे. कुठं वळायचं, कुठं बसायचं सारं तिच्या मनासारखं मला करायला लावी. मीही तिच्यात स्वतःला हरवून जात असे. असं तरुण मुलीत स्वतःला हरवण्याचं सुख अलौकिक. लग्न होतं अरुणचं. वधूकडची मंडळी गावातलीच. साहजिकच त्यांची या घरात ये जा होती. सर्वांची अपेक्षा असायची आम्ही इतर मंडळींनी त्यांच्या आसपास घोटाळावं, त्या वधूवरांची थट्टा मस्करी करावी, कौतुक करावं. पण सुनीताला ते आवडायचं नाही. ती मला दुसरीकडे ओढून नेई. पत्त्यांच्या निमित्तानं अगर फिरण्याच्या मिशानं. सारखं अरुण अरुण काय, कधी भेटला नव्हता काय, वहिनी घरात येणार तेव्हा बघू, आत्ताच कसलं कौतुक. सुनीताला आपली एक वेळची मैत्रीण अरुणची बायको झाल्याबरोबर नावडू लागली की काय अशी मला शंका यायची. पण तसं उघड बोलण्याचं मला धाडस होत नव्हतं. बायकांचा राग नाकावर असतो. थोडक्यात बिनसायचं. सुनीताच्या मनासारखं वागण्यात आणि तिच्याकडून सेवा चाकरी करून घेण्यात एक आगळा आनंद होत होता. एवढं खरं. नि म्हणूनच दादांनी म्हणजेच आमच्या सासरेबुवांनी एक दोनदा सूचना दिल्या असताना सुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष करून सुनीताबरोबरच रेंगाळत होतो मी. अर्थात वाड्यातल्या साऱ्या पोराबाळांसह. माझ्या हजरजबाबी व हसऱ्या स्वभावामुळे सारी मुलं सतत माझ्या मागेच असत. कोणाला काय वाटेल याचा विचार न करता आम्ही गावात वेळी अवेळी भटकत होतो. भेटेल त्याची टिंगल मस्करी करत होतो. ठळक वाडीतल्या कामतांच्या विहिरीत यथेच्छ डुंबायला जात होतो. सुनीताला पोहता येत नसे तरी ती बरोबर असायची. मी विहिरीतून तिला वाकुल्या दाखवून चिडवत असे. ती रुसून बसे किंवा या ना पुरे की असं करून एकसारखी बोलवत राही. नि तिला अधिक चिडवण्यात अर्थ नाही असं वाटल्यावर किंवा मुलं पोहण्यात दंग झाली आहेत याची खात्री झाल्यावर मी वर येई. ती माझ्या अंगावरून निथळणाऱ्या पाण्याकडे अशा गहिऱ्या नजरेनं पाहत राही की मी तिच्या हातातला टॉवेल घ्यायचा विसरून जाई. टॉवेल देताना टॉवेलच्या आड ती मुद्दाम माझ्या हातांना स्पर्श करी आणि मी तिची बोटं पकडून ठेवली की पुरे हं, जास्त नकोत लाड म्हणून आपला हात सोडवण्याचा निष्फळ प्रयत्न करी. खरं म्हणजे हे सारं तिला हवं असायचं. किंबहुना एखाद वेळी मी जर तिचा हात धरला नाही तर तीच आपली बोटं माझ्या बोटात गुंतवी आणि नंतर कितीतरी वेळ आम्ही ही बोटांची लपवाछपवी खेळत असू. कुणा वात्रट पोरानं आमच्याकडे पाहिलं तर नाईलाजानं ती हात चटकन मागे घेई. नि मग बाकीची मुलं वर येईपर्यंत जवळच्या आंब्याच्या पारावर बसून आम्ही गप्पा मारत असू. लग्नाच्या धामधुमीत माझी बायको मला जवळजवळ विसरलीच होती. भावाच्या लग्नात मिरवण्याची, दुसऱ्यांवर हुकूमत गाजवण्याची एकही संधी तिला सोडायची नसावी. आपल्या नवऱ्याची तिला आठवण येत होती की नाही शंकाच आहे. अर्थात माझी त्याबद्दल तक्रार नव्हती. उलट मला तिची अडचणच व्हायची कधीकधी आणि भीतीही वाटायची. हो, नाही त्या शंका सर्वांसमोर शोभा केली तर. वाडा मोठा असला तरी या लगीनघाईत आम्ही एकत्र झोपणं प्रशस्त दिसत नाही. म्हणून ती समोरच असलेल्या अक्काच्या घरी झोपायला जाई आणि मी मुलांबरोबर गच्चीवर. कधीकधी पत्ते खेळायला खूप रात्र झाली तर आईवडिलांच्या धाकाला भीक न घालता काळोखात खाली जायच्या भीतीनं सुनीतासुद्धा वरच झोपत असे. एरवी गच्चीवरच्या मोकळ्या हवेत लगेच झोप लागे. पण ती झोपायला आली की मग मात्र रात्रभर माझी चुळबुळ चाले, कदाचित तिचीही. तिचं अंथरूण माझ्या उशीच्या बाजूला असे. म्हणजे दोघांची डोकी शेजारी शेजारी. अंगाखाली सापडलेली वेणी सारखी करताना बऱ्याचदा तिचा हात माझ्या उशीवर येई आणि अतिशय उकाडा होत असताना देखील डोकीवरून पांघरून घेण्याच्या मिशानं त्या मऊशार हाताला मी पकडून ठेवी व तिथल्या तिथे पांघरून हलणार नाही इतक्या सावधगिरीनं कुरवाळत राही. सर्वजण गाढ झोपले अशी खात्री झाल्यावर माझा हात तिच्या पांघरुणात शिरे. लांब वर फिरण्याचा प्रयत्न करूनही हाताला हवं ते लागत नाही म्हणून धडपड चाले. तीही जास्तीत जास्त वर सरकण्याचा प्रयत्न करी किंवा माझा हात आपल्या ओठांवर फिरवत राही. शेजारच्या कुणाची तरी कूस फिरली की घाबरून आम्ही पूर्वस्थितीवर येत असू. काही काळ पूर्ण निस्तब्धता, पुन्हा लपंडाव, हातचलाखी आणि अशा हातचलाखीत पहाटे कधीतरी गुंगी लागे. सकाळी दोघांचेही चेहरे तारवटलेले असायचे. पण तिकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नव्हता. अरुणच्या लग्नात लग्नापेक्षा या इतर गोष्टीतच मी अधिक रमून गेलो होतो. मी जावई, त्यातच लाडका, कौतुकाचा. मला घरात काहीच काम नसायचं.
कुणी नवी मंडळी आली तर त्यांची ओळख देख झाल्यावर थोड्याशा गप्पाटप्पा एवढंच. अर्थात अशा बडेजावी पाहुण्यांच्या गंभीर चर्चाविषयात मी कधी रमलो नाही आणि म्हणूनच अर्ध्या तासापेक्षा अधिक त्यांनी मला तिथे अडकवून ठेवू नये म्हणून कुणीतरी मला आत बोलवलंय असा निरोप आणि आम्ही तिथून पसार होत असू. आतल्या खोलीत साऱ्या पोरात कसं बनवलं म्हणून खिदळत असू. माझ्या या वागण्यामुळे घरातली मोठी मंडळी रागावत असावीत. माझ्यासारख्या बड्या इंजिनियरनं असं पोरासोरात लुडबुडणं त्यांना आवडण्यासारखं नव्हतं. पण माझ्यातला स्वार्थी मी त्यांची पर्वा करत नव्हता. एकदा पत्ते खेळता खेळता रात्रीचे 2 कधी वाजले समजलंच नाही. एका खेळाचा कंटाळा आला की दुसरा प्रकार, त्याचा कंटाळा आला की तिसरा. लहान मुलं कधीच आडवी झाली होती. मोठ्या माणसांचा अड्डाही उठला होता. फक्त आम्ही तरुण मंडळीच कत्तल की रात्र जागवत होतो. खेळाचा कंटाळा आला तसा गोष्टींना ऊत आला, विशेषतः भूतांच्या गोष्टी. बेळगावच्या मिणमिणत्या दिव्यात भूताखेतांच्या गोष्टींना चांगलाच रंग चढला. कुणीतरी सांगितलं, काँग्रेस तलावात गेल्या वर्षी 2 प्रेमिकांनी जीव दिला. त्यांची भूतं दिसतात रात्री बेरात्री. मग कुणीतरी मला विचारलं, काका आपण जाऊया का भूतं बघायला? मी म्हणालो, छे रे बुवा, आधीच घरातली माणसं माझ्यावर चिडलीत. तशात विचारतील लग्नाला आलात की पोरं बिघडवायला. खरं म्हणजे मीही घाबरलो होतो. कुणी नाही रागावलं तुमच्यावर, उलट तुमच्यामुळेच तर आम्ही त्यांच्या रागातून सुटलो आहोत. मी हसलो. त्यापेक्षा उद्या सकाळी आपण बाळेकुंद्रीला जाऊया सायकलनं, दत्तभक्तांची समाधी पाहायला. हो हो. नी नंतर सायकली कुठून आणायच्या, किती वाजता निघायचं वगैरे वगैरे बेत शिजू लागले. मध्येच सुनीता म्हणाली, मी पण येणार हं. पण तुला सायकल चालवता येते का? मी विचारलं. कॉलेजात कोण जातं मग माझी सायकल घेऊन? ती नाक उडवून म्हणाली, मुलात बाई नको. कुणीतरी बोललं, मी येणारच, नाहीतर तुम्हीच जाऊ नका हो काका. येऊ दे रे तिला, तिच्या सायकलनं ती येणार. बघ हं, मध्येच दमलीस तर तिथेच सोडून येऊ तुला. मला तिच्यात स्वारस्य नाही असं दाखवण्यासाठी मी वरवरची धमकी दिली. खरं म्हणजे ती यावी अशी माझीही मनोमन इच्छा होती. किंबहुना ती आली नसती तर ती सहल मी चुकवलीच असती. रात्रीच्या जागरणानं डोळे चुरचुरत होते तरी पोरांनी मला 6ला उठवलं. मी तोंड धुवून बाहेर येतो तो रेसकोर्सवरच्या घोड्यासारखे मारे सायकली घेऊन तयार. सुनीताही पदर खोचून आपल्या लेडीज सायकलसह उभी. कुणी हवा भरतोय तर कुणी ब्रेक टाईट करतोय. कुणी वॉटर बॅग घेतली का रे म्हणून ओरडतोय. अशी जय्यत तयारी चालली होती. सर्वांनी बरोबर राहायचं असं वारंवार सांगूनही पोरं स्वार होताच सुसाट पळाली. माझ्यावर अर्थातच सर्वांची जबाबदारी म्हणून मला तेवढी ताकदही नव्हती म्हणून मी शेवटी राहिलो. सुनीतानंही अगोदर आघाडी मारण्याचा प्रयत्न केला पण तो जमला नाही म्हणून अखेर तिला माझ्याबरोबर राहावं लागलं. रस्त्यावर बस ट्रकची रहदारी सुरू होती पण रस्ता बराच अरुंद असल्या कारणानं समोरासमोर 2 ट्रक वा बसेस आल्या की दोघांनाही बाजूच्या मातीच्या रस्त्यावरून साईड घेऊन जावं लागत असे. नि असं काही झालं म्हणजे धुळीचे लोट उठत. आम्हालाही बऱ्याचदा त्या मातीच्या रस्त्यावरून जावं लागत असे. अशाच एका ट्रकला साईड देण्याच्या नादात सुनीताची सायकल धाडकन शेजारच्या मैलाच्या दगडाला आपटली व ती पडली. मी चटकन उतरलो. ती अगदी रडकुंडीला आली होती. मी तिची सायकल बाजूला केली. तिची साडी चेनमध्ये अडकली होती नि त्याचमुळे हा प्रसंग आला असावा. त्याच दगडावर तिला बसवलं. पाहू कुठं लागलंय ते. पण ती दाखवेना. ढोपरावर साडी दाबून धरली. पाहू की किती लागलंय ते. मी तिचं मनगट धरून हात दूर करू लागलो तेव्हा पायावरून साडी दूर झाली. तशा प्रसंगातही तिच्या गोऱ्या पान टपोऱ्या पोटऱ्यांवरून माझी नजर हलेना. जरासं खरचटले की एवढं रडण्यासारखं काय आहे. चल उठ, उगाच घाबरवलंस मला. थांब हं, मी रुमाल बांधतो. खिशातून रुमाल काढून मी तो बांधला. तशातही पोटऱ्यांच्या कुरळ्या केसांवरून हात फिरवायचा मोह मला आवरेना म्हणून हवं तिथे दाबत विचारलं, इथे दुखत नाही ना? मुका मार. पुरे. ती हुरहुरून गेली असेल. तिचे हुंदके थांबले. तसं मी म्हटलं, आपण थोड्या वेळ थांबू इथेच. इतक्यात तिचा चुलत भाऊ अशोक आला. आम्हाला उशीर का झाला म्हणून बघायला परतला होता. सगळे पुढे गेल्याबद्दल मी त्याच्यावर थोडासा रागावलो पण मनातून मात्र खूप खुश होतो. उभी राहून पहा बरं, चालता येतंय का? पॅडल मारू शकशील का?
माझ्या खांद्यावर हात टेकून तिनं उभं राहण्याचा प्रयत्न केला, पण ई करून ती एकदम खाली बसली. अच्छा अशोक, तू हिची सायकल दुसऱ्या हातात धरून आणू शकशील का? हो, आम्ही नेतो की कॉलेजात तशा. मग उचल ती सायकल, त्या गुऱ्हाळावर ठेव. मी हिला डबल सीट घेऊन जातो. आपण हिची सायकल तिथे ठेवू. पण मी येणार हा शेवटपर्यंत, ती म्हणाली. हो ग, मी घेतो तुला डबल सीट, चल. घरी गेल्यावर माझ्या पायाला रग लागली तर रगडावेच लागतील हं, मी थट्टेनं म्हणालो. आणि नंतरचा पुढचा प्रवास डबल सीटनं झाला. गुऱ्हाळावर उसाचा रस घेतला. बर्फ चेहऱ्यावरून फिरवून आम्ही ताजेतवाने झालो. थोडा वेळ अशोक आमच्याबरोबर राहिला. साहजिकच माझ्या थंड चालीत तो रमेना. मी पुढे जाण्याची परवानगी देताच आपल्या मित्रात मिसळण्यासाठी त्यानं टांग मारली. आता आम्ही दोघंच होतो. ती आरामात बसली होती. तिचे केस माझ्या गालावर भुरभुरतायत हे तिच्या लक्षात आणून देताच एका हातानं ती केस आवरी. तिनं हात वर करताच तिच्या बगलेला माझं कोपर लागे. एकीकडे माझं बडबडणं सुरूच होतं. तिच्या गप्पा ऐकत होतो तर दुसरीकडे तिच्या शरीर स्पर्शासाठी माझा अवयव अन अवयव धडपडत होता. माझं कोपर तिच्या वक्षस्थळाला स्पर्श करताच ती किंचित थरथरली. सुस्कारा सोडून साहजिकच तिचं डोकं माझ्या छातीवर विसावलं गेलं. माझी ती कृती तिला आवडल्याचीच ही पावती होती. मी उत्तेजित झालो नि तिच्या गालावर गाल घासला नि एका हातानं सरळ तिच्या छातीवर हात ठेवला. कुणी पाहिलं तर, ती पुटपुटली. पण समोर कुणी नव्हतं याची खात्री करूनच मी सारं काही करत होतो. अर्थात तिची ती सूचना निरर्थक होती. किंबहुना आपल्याला ते हवंच आहे असं ती सुचवत होती आणि म्हणूनच मी हं करत मला हवं ते करून घेत होतो. तिच्याकडून करवून घेत होतो. एरवी सायकल चालवण्याचा कंटाळा करणारा मी, पण आज मात्र माझे पाय थकत नव्हते. कुठून एवढी ताकद आली होती कोण जाणे. सायकलवरून उतरावंसही वाटत नव्हतं. बाळेकुंद्रीला पोचल्यावर देखील ती माझ्या आजूबाजूलाच राहिली. काळोखात पायऱ्या उतरताना तिनं आपणहून माझा हात हातात धरला. आपल्या कमरेभोवती घालून घेतला. किंबहुना माझ्या कुशीत शिरण्याचा प्रयत्नही तिनं केला. मीही अर्थात भरपूर साथ केली. तिनं देवाला भक्तिभावानं नमस्कार केला, अगदी ओणवी वाकून. फार आकर्षक वाटली ती त्यावेळी. मी थट्टेनं विचारलं, काय मागतेस देवाकडे? या जन्मी नसला तरी पुढच्या जन्मी तरी हा नवरा दे. माझ्या शर्टाचा टोक धरून ती कानात पुटपुटली. खरंच किती हरखून गेलो होतो मी. तुम्हाला कल्पना आहे, ताईला पाहायला आलात ना तेव्हापासून तुम्ही मला फार आवडला होता. मी तुमच्या पुढे पुढे करायची, पण तुमचं लक्ष माझ्याकडे कसं लागणार? किंचित रुसून ती म्हणाली. असं काय करतेस? मलाही तू आवडली होतीस. खोटं खोटं कशाला बोलता उगाच? अगं किती लहान होतीस तू त्यावेळी, फ्रॉकमध्ये. मी तिला कसं समजावू याचा विचार करत असतानाच आमची बाळगोपाळ मंडळींची टोळी आली आणि प्रश्न सुटला. तिथे आम्ही अनेक खेळ खेळलो. खूप मजा आली. परत येताना ती माझ्याच सायकलवर होती. पण पोरं जवळपास राहण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे आम्हाला तसं काही करता आलं नाही. फक्त तिनं माझ्याकडून अधिक दिवस राहण्याचं आश्वासन घेतलं. मला तरी कुठे लवकरच जायची घाई होती, पण तिच्याच आग्रहासाठी मी राहतो असं दाखवून मी कबूल केलं. तशी ती खुशीत आली आणि कुणी नाहीसं पाहून तिनं चटकन माझ्या हाताचं चुंबन घेतलं. त्या सायकलच्या सहलीनं आम्ही फार जवळ आलो आणि नंतरच्या दिवसात एकमेकांशिवाय आम्हाला क्षणभर देखील करमेना. अरुणचं लग्न चाललं होतं. खरं म्हणजे धाकटी बहीण करवली म्हणून तिनं त्याच्या आसपास राहायला हवं होतं. पण गर्दीत ती मला शोधून काढायची. डोळ्यांनी खुणवायची किंवा काहीतरी देण्याचं निमित्तानं स्पर्श करून जायची. जेवताना खाताना मध्येच काहीतरी अधिक वाढून जायची. इतर कुणाकडे नसेल एवढं माझ्याकडं लक्ष द्यायची. अरुणचं लग्न झालं. सर्व सुखसोहळे पार पडले. नेहमीची आग्रहाची कृत्रिम बोलणी सुरू झाली आणि त्या बोलण्यातला खरा अर्थ समजून मंडळी परतायलाही लागली. आता आम्हालाही परतायचं होतं मुंबईला. माझा जीव वरखाली होत होता. सुनीताचा आग्रह मोडून तिच्यापासून मिळणारं अपरिमित सुख सोडून मुंबईला परतायचं जीवावर येत होतं. सासू सासऱ्यांच्या आग्रहाची वाट पाहत मी दिवस ढकलत होतो. दिवसेंदिवस वाडा ओकाबोका वाटू लागला. उद्या सत्यनारायणाची पूजा झाल्यावर नवविवाहित जोडपं मधुचंद्रासाठी जाणार होतं आणि नंतर आम्ही इथे राहणं म्हणजे अडचणच होती. म्हणून मनात नसतानाही मी जायच्या गोष्टी करत होतो. सुनीता गप्प बसून होती. तिनं बोलण्यात काही अर्थ नाही हे तिला कळून चुकलं होतं. अर्थात तिनं आपल्या ताईलाच आग्रह करायला सुरुवात केली. सुषमालाही राहायचंच होतं,
तिनं आपल्या आईवडिलांकडून मला आग्रह करवला आणि अखेर हो नाही करता करता आणखी 8 दिवस रजा वाढवून घेण्याचं ठरलं. अरुण आपल्या नवपरिणीत वधूला घेऊन हनीमूनला गेला आणि साऱ्या घराचा उत्साह पार मावळला. घर ओकबोकं वाटू लागलं. तसं अनेकांनी बोलूनही दाखवलं. घर खायला उठतं म्हणून मी सिनेमाला जायचा बेत आखला. सुषमा म्हणाली, मला आईला सोबत करायचे, नाहीतरी मलाही ती नकोच होती. पण तिला बोलावलं नसतं तर मात्र तिला माझ्याबद्दल शंका येऊन ती माझ्याबरोबर आली असती. सुनीता, तिच्या धाकट्या 2 बहिणी आणि 2 धाकटे चुलत भाऊ अशांनी जायचं ठरलं. दुपारचाच शो, पण रविवार असल्यामुळे हाऊसफुलचा बोर्ड झळकत होता. मुलं निराश झाली म्हणून ब्लॅकनं तिकीट मिळतायत का याची चौकशी केली आणि अखेर खालच्या वर्गाची 4 तिकीटं मिळाली. अखेर छोट्या चौघांनी चित्रपटाला जावं आणि आम्ही घरी परतावं असं ठरलं. मुलं थिएटरात शिरली. सुनीताच्या मनात घरी जायचं नव्हतं. ती म्हणाली, तेवढा वेळ फिरून येऊ. आम्ही परतणार इतक्यात कोणीतरी 2 तिकीटं परत करायला आला होता. त्यानं आम्हाला विचारलं. आम्ही तयारच होतो, फक्त ती वरच्या वर्गाची होती. देव द्यायचं झालं म्हणजे आकाश फाडून देतो म्हणतात ते असं. अपेक्षापेक्षा अधिक मिळालं होतं. मिणमिणत्या टॉर्चच्या उजेडात धडपडत आम्ही आमच्या खुर्च्या गाठल्या. अर्थात जरूर नसतानाही एकमेकांना आधार देत घेत स्थानापन्न झालो. पडद्याकडे बघू लागलो. खरं म्हणजे नजर पडद्याकडे होती खरी, पण त्यावर काय चाललंय याचा मला तरी पत्ता नव्हता. तिलाही नसावा. एकमेकात कसं गुरफटावं, अंधाराचा जास्तीत जास्त फायदा कसा घ्यावा यातच आमचं लक्ष गुंतलं होतं. तिनं आपला हात माझ्या हातात गुंफला. माझ्या नखातून आपली नखं फिरवू लागली. मधूनच माझा हात ती आपल्या गालावर घासे, तर कधी आपले ओठ माझ्या हातावर टेकवी, कधी आपल्या छातीवर दाबून धरी, तर कधी मांडीवर. मी तिच्या हातातून माझा उजवा हात सोडवून घेतला आणि तिची मांडी चाचपली. माझा एक पाय तिच्या मांडीवर ठेवला. उजव्या हातानं मी तिला माझ्या अंगावर खेचून घेतली आणि तिच्या शरीराचा हाताला लागेल तो भाग चाचपू लागलो, कुरवाळू लागलो. तिचा कशालाच विरोध नव्हता. किंबहुना ते सारं तिला हवंच होतं, म्हणून मी करतोय ते ती करून घेत होती. लगेच पुढचे बेत शिजू लागले. मुंबईला परतण्यापूर्वी सारे बेत पुरे करून घ्यायचे होते. कुठेतरी 1-2 दिवस सहलीला म्हणून जायचं, हवं ते करून घ्यायचं. माझा बेत मी तिला सांगितला. तिनं चटकन संमती दिली. इतकंच नव्हे तर आईबाबांना काय काय सांगायचं हेही ठरवून टाकलं. जवळजवळ सगळं ठरलं. फक्त सुषमाला कसं पटवायचं तेच ठरायचं होतं. तिला शंका येणं साहजिकच होतं, चोराच्या मनात चांदणं. म्हणून मी सुनीताला म्हटलं, आत्ताच तिला शंका येत असेल. परवा सायकलच्या ट्रीपबद्दलच नाही का तिनं खोदून विचारलं. मी तर घाबरूनच गेलो होतो. पोरं काहीतरी सांगतील या भीतीनं. काही नको घाबरायला ताईला, तिला काय कळतंय? अगं, पण तू सारखी माझ्या पुढे पुढे करतेस, हे काय लोकांच्या लक्षात येत नाही होय? जेवताना सुद्धा इतक्या मंडळींसमोर तू माझी काळजी घेतेस, हे बरं दिसतं का? तुला मी कितीही आवडत असलो तरी त्याचं असं प्रदर्शन करायला नको होतंस तू. जे करायचं ते गुपचूप. सुषमानं एकदा डोक्यात राग घालून घेतली तर बस, सारा जन्म मला ती फाडून खाईल. मी सुनीताला माझ्या अंगावर आवळून घेत म्हणालो, पण काय गं, तुझ्या ताईला आपल्याबद्दल काय वाटतं याचा कानोसा घेतलायस का तू कधी? त्याच्यात कानोसा कशाला घ्यायचा? मी तुमची मेव्हणीच आहे. माझा हक्कच आहे तुमच्यावर. भाऊजी नाही का म्हणत, मेव्हणी म्हणजे अर्धी बायको. अक्काचं लग्न झालं तेव्हा ताई नव्हती का भाऊजींच्या पुढे पुढे करत? आई तर कित्येकदा रागावली असेल, पण ही कानांवर केस ओढून घेई. भाऊजी समोरच राहतात तर ही घरच्यांपेक्षा त्यांच्याचकडे अधिक वेळ असायची. अक्का बाळणपणाला गेली तेव्हा तर ही भाऊजींकडेच राहायला होती. आई म्हणायची, अगं माझ्याकडे आली आहेस का अक्काकडे? भाऊजी त्या दिवसात दुकानात जातच नसत. ताईला घेऊन मोटारनं फिरायला जात. आम्ही लहान म्हणून आम्हाला देखील नेत नसत बरोबर. ती ते बोलत होती. माझं डोकं भणभणत होतं. तिला अखंड कुरवाळणारा माझा हात कधीच थांबला होता. माझी मिठी सैल पडली होती. सुनीता माझी मेव्हणी म्हणून माझा तिच्यावर हक्कच आहे अशी मी इतके दिवस माझ्या मनाची समजूत घालत होतो. आणि सुषमा माझी बायको, माझ्या साडूची मेव्हणीच आहे हे मात्र मी सोयीस्कररित्या विसरू पाहत होतो. सुषमाचा, माझ्या बायकोचा घास घेणाऱ्या माझ्या साडूचा आता मला संताप आला.
तरीच सुषमा वारंवार बेळगावला यायची. माहेरी यायला ती इतकी उत्सुक का असायची याची आता मला कल्पना आली. आईची ओढ वेगळी आणि ही ओढ वेगळी. आम्ही खेळायला बसलो तर ही आमच्यात नसायची. हिचे खेळाडू कोण? आई, बाबा, भाऊजी, अक्का. सगळी लहानपणची परिचित का? माझं डोकं आवरेना. संताप शरीरातून फुटून निघतो असं वाटू लागलं. आता सुद्धा बघा, आईबरोबर जायचं म्हणून थांबली आहे ना ती घरी, पण गेली असेल भाऊजींच्या गाडीतून भटकायला. मला पुढे ऐकवेना. इंटरव्हलची वाट न बघता मी तिला म्हटलं, चल आपण घरी जाऊ. ती आश्चर्यचकित झाली. ती यायला तयार होईना. सहजासहजी मिळालेला चान्स सोडायला ती तयार नव्हती. मला मात्र पुढे काही करण्याचा जोम राहिला नव्हता. मी तिची वाट न पाहता थिएटरच्या बाहेर पडलो. ती मात्र तिथेच थांबली. मी घरी आलो. सुनीतानं सांगितल्याप्रमाणे आमचे साडू महाशय मोटारनं खानापूरला गेले होते. आई, अक्का आणि ताईसह. अचानकच त्यांचा बेत ठरला होता म्हणे. ती परतेपर्यंत माझं सामान बांधून झालं होतं. मी सर्वांचा कसाबसा निरोप घेतला. सारे जण आश्चर्यचकित झाले होते. अचानक रजा कशी रद्द झाली असं विचारत होते. पण कुणालाही कसलंही स्पष्टीकरण देण्याच्या मनस्थितीत मी नव्हतो. मिळेल त्या पहिल्या गाडीनं मला मुंबईला परतायचं होतं, सुषमासह, पुन्हा कधीही न येण्यासाठी. अशाच रसिक कथा ऐकत राहण्यासाठी चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.